सकाळच्या शांत समयी खरोखर त्या थोर देवाचे अ, पवित्र रूप आपण निहाळत असताना, त्या थोर देवाच्या संगतीमध्ये आलेलो असताना, आपण प्रगटीकरण याचा 7वा अध्याय प्रगटीकरण याचा 7वा अध्याय आणि त्याचं आपण 14वं वचन पाहणार आहोत. प्रगटीकरण याचा 7वा अध्याय, त्याचं आपण 14वं वचन पाहणार आहोत. त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे, मी त्याला म्हटले, प्रभो, हे तुला ठाऊक आहे. तो म्ह- तो मला तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात हे आहे. ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. प्रियांनो, ज्यावेळी आम्ही हे वचन वाचतो त्यावेळी आम्हाला अ, दोन गोष्टी लक्षात येतात. एका बाजूला आम्ही पाहतो की खरोखर जे मोठ्या संकटातून जे येत आहेत असं म्हटलं गेलेलं आहे. आणि जर त्या वचनाचा जर शेवटचा जर भाग पाहिला तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केलेले आहेत. प्रियांनो, खरोखर हे वचन तुम्हा करता आणि माझ्या करता इतकं महत्वाचं असं आहे की या ठिकाणी दोन गोष्टी आहेत, जे म्हणजे ते लोक त्या ठिकाणी जे खरोखर अतिशय क्लेशातून, अतिशय दुःखातून, महासंकटाच्या खरोखर त्या काळातून ते गेलेले आहेत. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, त्यांनी आपली वस्त्रे काय केलेली आहेत बरं? त्यांनी आपली वस्त्रे कोकऱ्याच्या त्या रक्तामध्ये धुवून शुभ्र अशी केलेली आहेत. शुभ्र अशी ती झालेली आहेत. प्रियांनो, कोकऱ्याच्या त्या रक्तामध्ये असं कोणत्या प्रकारचं सामर्थ्य आहे? त्या कोकऱ्याच्या रक्तामध्ये आम्ही जर पाहिलं तर त्या कोकऱ्याच्या रक्तामध्ये वस्त्र धुण्याची गरज काय आहे आजच्या वेळेमध्ये? प्रियांनो, जर आम्ही पाहिलं तर त्याची जर सुरुवात या अध्यायाची किंवा ह्या भागाची जर सुरुवात जर आम्ही पाहिली तर 7व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतील हे लोक कोण आहेत. 7व्या अध्यायाच्या 9वं वचन आपण पाहूया. या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे, त्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रीय वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजस्थानासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. प्रियांनो, या ठिकाणी ते लोक देखील ज्यांनी कोकऱ्याच्या रक्तामध्ये आपली झगे शुभ्र केलेली आहेत, तो लोक समुदाय या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतो. तो लोक समुदाय झावळ्याचं जे आहेत ते हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी ते शुभ्र झगे परिधान करून त्या ठिकाणी कोणाचा गौरव करण्यासाठी त्या कोकऱ्याच्या पुढे ते खरोखर त्याच्या गौरवासाठी सज्ज झालेले आम्हाला पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी आम्ही जर सकाळच्या मन्ना करता एक गोष्ट जर पाहिली, कोकऱ्याच्या रक्तामध्ये सामर्थ्य काय आहे? प्रियांनो, कोकऱ्याच्या रक्तामध्ये खरोखर आम्हाला वस्त्र धुण्याची गरज काय आहे? ती वस्त्र कोणती आहेत प्रियांनो? या ठिकाणी जर पुढील वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर आपण पुढे पाहूया, त्याच्या रक्तामध्ये शुद्ध होण्याची गरज काय आहे? तर जर पाहिलं त्याचं हे जे रक्त तुम्हा करता आणि माझ्या करता जे सांडलेलं आहे, कोकरा म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्या ठिकाणी आम्हाला योहान शुभवर्तमानाच्या आम्ही जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर आम्हाला पाहायला मिळतं योहानाच्या पुस्तकामध्ये तिथे म्हटलं गेलेलं आहे सुरुवातीला की हा पहा जगाचे पापहरण करणारा कोकरा. म्हणजेच ही गोष्ट कोणासाठी संबोधली गेलेली आहे? तर ही गोष्ट आमच्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी संबोधली गेलेली आहे. आणि योहान म्हणत आहे काय बरं, की माझ्या पुढे जो येत आहे, माझ्या पुढे जो येत आहे, हा पहा जगाचे पापहरण करणारा कोकरा. हा त्या कोकऱ्याविषयी म्हटलेलं गेलेलं आहे ह्या वचनांमध्ये. आणि त्या कोकऱ्याने काय केलेलं आहे बरं? आमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे. त्याच्या रक्तामधील सामर्थ्य काय आहे प्रियांनो? आपण जर पुढील वचनामध्ये पाहिलं तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल की ही जी रक्तापासून बचाव करण्याची जी संकल्पना आहे, ही संकल्पना कधीपासून सुरुवात झाली किंवा रक्त जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त ह्या ठिकाणी आम्हाला कशा प्रकारे मुक्त करतं, ही जर संकल्पना आहे, याची सुरुवात जुन्या करारामध्ये जर आम्ही पाहिली तर आम्हाला पाहायला मिळते एक्सोडस त्याचं 12वा अध्याय आणि 7वं वचन जर आम्ही पाहिलं, निर्गमाचं पुस्तक त्याचा 12वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन जर आम्ही पाहिलं
तर आम्हाला काय पाहायला मिळेल? ज्या घरात त्याचे मांस खावयाचे असेल त्या घरच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे. आणि या ठिकाणी आम्ही काय पाहतो बरं? त्या ठिकाणी अ, त्या इस्रायली लोकांचा जो मृत्यू आहे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी त्यांच्या दरवाजाच्या बाहेर त्याचं रक्त लावण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि हे रक्त काय करत आहे बरं? ज्यावेळी परमेश्वराचं सावली त्या ठिकाणाहून येईल त्यावेळी काय होईल बरं? ते तो रक्त पाहिल आणि त्यांचा काय करेल बरं? बचाव करेल, असं आम्हाला पुढच्या वचनांमध्ये पाहावयास मिळतं. त्या ठिकाणी ही संकल्पना जुन्या करारापासून चालत आली, परंतु नवीन करारामध्ये आम्ही काय पाहतो बरं? चला तर पुढे आम्ही एक गोष्ट पाहूयात. पुढे त्या ठिकाणी असं म्हटलं गेलं आहे, जसं आम्ही आता या वचनामध्ये पाहिलं, हे इस्रायल लोक मृत्यूपासून बचाव होण्यासाठी त्यांच्या घराच्या बाहेर काय करत होते बरं? ते रक्त त्यांनी लावलं आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो त्यांचं संरक्षण झालं. रक्तापासून त्यांना मुक्तता मिळाली, त्यांच्या पिढीला मुक्तता मिळाली प्रियांनो. आणि या ठिकाणी जर पुढे पाहिलं तर आम्ही नवीन करारामध्ये काय पाहतो बरं? तर नवीन करारामध्ये पाहतो इब्री करारपत्र याच्या 9व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये बरं, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, रक्त सांडल्याशिवाय क्षमा होत नाही प्रियांनो. हा जो उल्लेख आहे इब्री करारपत्र याच्या 9व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, रक्त सांडल्याशिवाय क्षमा होत नाही. ते रक्त जे आहे प्रियांनो, ते रक्त प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाकरता आणि माझ्याकरता सांडलेलं आहे. प्रियांनो, त्या रक्तामध्ये एक अशा प्रकारचं संरक्षण आहे, एक अशा प्रकारची मुक्तता आहे. ती मुक्तता कधीही कोणीही तुम्हाला आणि मला काय करू शकत नव्हतं बरं? देऊ शकत नव्हतं. त्या पापापासून मिळण्याची जी सुटका आहे, त्या पापापासून मिळण्याची जी मुक्तता आहे, ती कोणाच्याही रक्ताने तुम्हाला आणि मला मिळू शकत नव्हती प्रियांनो. म्हणून इब्री करारच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे, रक्त सांडल्याशिवाय कोणालाही काय होता येत नाही बरं? त्याशिवाय आम्हाला पापाची क्षमा मिळत नाही. त्या पापापासून तुम्हाला आणि मला काय होत नाही बरं? मुक्तता मिळत नाही. 2000 वर्षापूर्वी आम्ही हे पाहतो. वचनांमध्ये आम्ही नवीन करारामध्ये आम्ही पाहतो. प्रत्येक वचनांमध्ये आम्हाला भरपूर ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. काय बरं? आमच्या प्रभूने आम्हासाठी काय केलंय बरं? रक्त सांडलेलं आहे. आमच्या प्रभूने आम्हाला ते रक्त सांडून काय केलेलं आहे बरं? विकत घेतलेलं आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलंय इब्री करारच्या 9व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये, रक्त सांडल्याशिवाय काय होत नाही बरं? क्षमा होत नाही. आणि आम्ही सगळ्यात जर सुरुवातीला जर पाहिलं तर या ठिकाणी काय म्हटलं गेलंय, जर ते वचन जर पाहिले, त्यांनी काय केले बरं? आपली जगे जी आहेत ते जगे कशाने शुद्ध केलेली आहेत? कोकऱ्याच्या रक्ताने धुवून शुभ्र केलेली आहेत. या ठिकाणी महत्वाची बाब आहे. खरोखर त्याच्या रक्ताने धुवून शुभ्र झालेले आहेत, ही बाह्य स्वरूपाने शुद्ध झालेली नाहीत. प्रियांनो, हे बाह्य स्वरूप दर्शवत नाही. आज तुमच्याकरता आणि माझ्याकरता ही अंतःकरणाची वस्त्रे आहेत. ह्या अंतःकरणापासून त्याने त्याच्या रक्ताने धुवून तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे बरं? शुभ्र केलेलं आहे. आम्ही पुढील वचनामध्ये पाहूयात. जर आम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर आम्हाला पाहायला मिळतं की लेवीचं जर पुस्तक पाहिलं, आम्ही त्या वचनांकडे जात नाही, परंतु लेवीच्या पुस्तकाच्या 17व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये देखील रक्ताविषयी उल्लेख झालेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की ते रक्त जुन्या करारामध्ये कशा प्रकारे देण्याची किंवा एक पापापासून क्षमा मिळावी, त्यांना पापापासून मुक्तता मिळावी, त्याकरता तो एक उपाय शोधला जात होता. परंतु नवीन करारामध्ये आम्ही इब्री करारच्या पुस्तकामध्ये बघतो. आम्ही काय बघतो बरं? त्या पापापासून खरोखर जे रक्त सांडलेलं आहे, ते रक्त कोणाचं सांडलेलं आहे? तो एकमेव कोकरा जो प्रभू येशू ख्रिस्त असा आहे. आणि त्याच्या रक्तामध्ये प्रियांनो जर आम्ही पाहिलं तर कशा प्रकारचं सामर्थ्य आहे. पहिले योहान त्याच्या पहिल्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये आम्ही पाहूयात. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, पहिले योहान त्याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन, येशूचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे बरं? त्याचं रक्त जे आहे ते तुम्हाला आणि मला काय करतं बरं? सर्व पापांपासून शुद्ध करतं.
त्याच्या रक्तामध्ये अशा प्रकारची शक्ती आहे, अशा प्रकारचं सामर्थ्य आहे, की ते जगातील सर्व पापी लोकांकरता, सर्व पापाचं जे ओझं आहे, त्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी त्याचं एकमेव असं जे रक्त आहे, ते आम्हाला काय करतं बरं? शुद्धता मिळवून देतं. ती पवित्रता मिळवून देतं. देवाजवळ येण्याची आम्हाला संधी मिळवून देतं. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलं गेलेलं आहे बरं? पुन्हा एकदा आपण काय करूयात, त्या वचनांकडे येऊन काय करूयात बरं? आठवण करूयात. कोकऱ्याच्या काय म्हटलं गेलं इथं? कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. तुम्हाला आणि मला देखील प्रियांनो, आजच्या या वेळेमध्ये आम्ही जर पाहिलं तर त्याने तुम्हाला आणि मला प्रत्येक पापामधून काय केलेलं आहे बरं? सोडवलेलं आहे. त्याने प्रत्येक अशा प्रकारची जी संकट आहेत, जी कदाचित आम्ही विचार देखील करू शकत नाही. अशा प्रत्येक प्रकारच्या संकटातून मुक्तता मिळवून देण्याचं त्याचं जे रक्त आहे ते सामर्थ्यवान आहे. प्रत्येक मुक्तीकरता त्याचं रक्त आहे ते बलवान असं ठरलेलं आहे 2000 वर्षापूर्वी. आणि ते सामर्थ्य आम्हाला कुठून प्राप्त होतं प्रियांनो? तर ते सामर्थ्य आम्हाला त्या कोकऱ्याच्या रक्तापासून प्राप्त होतं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जे रक्त 2000 वर्षापूर्वी तुम्हाकरता आणि माझ्याकरता जे सांडलेलं आहे, त्याच्यापासून ते सामर्थ्य तुम्हाला आणि मला प्राप्त होतं. पुढे जर आम्ही पाहिलं, त्या ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे, रोमकरास पत्राचा 5वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये असं आम्हाला पाहायला मिळेल, त्याच्या रक्तामुळे आपण निर्दोष ठरवले गेलेलो आहोत. काय पाहायला मिळतं बरं आम्हाला? रोमकरास पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये 5व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये त्यांनी त्याच्या रक्तामधून आम्हाला काय केलेलं आहे बरं? आता एक निर्दोषपणे एक मुक्तता मिळवून दिलेली आहे. जसे आमच्या ठायी ते पाप काय झाले बरं? गणण्यात आलेच नाहीत. आम्ही पाप केलेच नाहीत. अशा प्रकारची ती निर्दोष मुक्तता त्याने तुम्हाला आणि मला काय केलेली आहे बरं? मिळवून दिलेली आहे. या ठिकाणी जर रोमकरास पत्रामध्ये जर आम्ही पाहिलं, आता तो काय करत नाही बरं आम्हाला? अ, अ, दोषी ठरवत नाही. त्याचं रक्त तुम्हाला आणि मला काय करत नाही बरं? दोषी ठरवत नाही. एक प्रकारची निर्दोष मुक्तता त्याच्या रक्तामुळे तुम्हाला आणि मला मिळालेली आहे. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी जर पाहिलं, तर पुन्हा त्या वचनांकडे मी येतो आणि पुन्हा त्या गोष्टीची मी आठवण करीतो, की खरोखर असे ते त्याच्या रक्ताने त्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे त्या लोकांची वस्त्र काय झाली आहेत बरं? ते धुवून पांढरे शुभ्र झाले आहेत. त्याने तुमचे आणि माझे देखील वस्त्र हे बाह्य स्वरूपाचे वस्त्र नव्हे, तर आत्मिक स्वरूपाची वस्त्र त्याने तुम्हाला आणि मला परिधान केलेली आहे. त्याने तुम्हाला आणि मला आत्मिक स्वरूपाची वस्त्र जी आहेत, ती खरोखर धुवून शुभ्र करून ती पवित्रता त्याने तुम्हाला आणि मला धारण करावयास दिलेली आहे. ही किती मोठी गौरवी जर आम्ही पाहिलं, गौरवी सत्यता आहे. यामध्ये गौरवी सामर्थ्य आहे त्याच्या रक्तामध्ये. त्याच्या रक्तामध्ये आम्ही पाहतो, की खरोखर ती निर्दोष मुक्तता आहे. जसं एखादा व्यक्ती केलेल्या पापांपासून किंवा केलेल्या दंडापासून जसं मुक्त होतं, तशा प्रकारची या ठिकाणी आम्ही पाहतो ती एक सुटका आहे. आणि ती सुटका मिळवून फक्त कशामुळे देते, तर ते आम्ही पाहतो ते कोकऱ्याच्या रक्तामुळे. आम्ही पाहतो ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे. आणि पुढील वचनामध्ये आम्ही पाहूयात, की त्या ठिकाणी फक्त त्याचं रक्त हे पापापासून शुद्ध करत नाही. त्याचं रक्त तुम्हाला आणि मला फक्त केवळ दोषापासूनच मुक्त करत नाही, तर आम्हाला पुढे जर पाहायला मिळालं, तर असं आम्ही पाहतो कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय, कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 20वं वचन आपण पाहूयात. काय म्हटलं गेलंय? कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय, त्याचं 20वं वचन. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याच्याबरोबर त्याच्या स्वतः बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही जर हे वचन वाचलं तर त्याने आम्हाला केवळ मुक्तता दिली नाही. आम्हाला निर्दोष ठरवलं नाही. आम्हाला पापापासून शुद्धता मिळवून दिली नाही. तर आम्ही अजून एक गोष्ट या ठिकाणी पाहतो. ती म्हणजे काय? तर या ठिकाणी त्याने तुमचा आणि माझा काय केलेला आहे बरं? स्वर्गातील पित्याबरोबर समेट घडवलेला आहे. ही समेटाची जी अद्भुत अशी गोष्ट आहे,
ते आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे प्राप्त झालेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलं गेलंय, त्या ठिकाणी वचनामध्ये लिहिलंय, वधस्तंभाच्या रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे सर्व काही आहे ते सर्व, पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याच्या स्वतः बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरं वाटलं. कोणाबरोबर? प्रियानो, पित्याबरोबर आपल्याला समेट व्हावा. आणि कोणाच्या रक्ताद्वारे प्रियानो? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला पित्याबरोबर काय झालेला आहे? समेट झालेला आहे. ही अद्भुत अशी गोष्ट आहे प्रियानो. ही जी गोष्ट तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे, जी गोष्ट तुम्हाला आणि मला मिळालेली आहे, पापापासून शुद्धता, ती पांढरे शुभ्र वस्त्रे त्याने तुम्हाला आणि मला परिधान करावयाची संधी दिली. एवढंच केवळ नाही तर आता आम्ही पाहतो की निर्दोष मुक्तता तर झालीच, परंतु आता पित्याबरोबर समेट झालेला आहे. तुम्ही आणि मी त्या पित्याला आम्ही आता एक जवळून पाहत आहोत. आम्ही आमच्या आत्मिक नेत्राने त्या पित्याचं गौरवी स्थान, त्या कोकऱ्याचं गौरवी स्थान पाहत आहोत, जो पित्याच्या उजव्या हस्ते बसलेला असा गौरवी राजा आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त खरोखर आज पित्याच्या उजव्या हस्ते विराजमान राहून काय करत आहे बरं? तो तुमच्या आणि माझ्यासाठी निवेदन करत आहे, असं वचनामध्ये म्हटलेलं आहे. तो कोकरा आज पित्याच्या उजव्या हस्ते बसून काय करत आहे बरं? तुमची आणि माझी मध्यस्थी करीत आहे. प्रियानो, आम्ही पुढील वचनामध्ये जाताना आम्ही अजून एक गोष्ट पाहणार आहोत की त्याच्या रक्तामध्ये कशा प्रकारे अजून कशा प्रकारे त्याने आम्हाला शुद्ध केलेलं आहे. तर आम्ही प्रेषितांची कृत्ये याचा 15वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन जर पाहिलं तर त्या ठिकाणी असं आम्हाला, आपण ते वचन वाचणार नाहीत, परंतु खरोखर एक शॉर्ट त्याचं जर भाग एक पाहिला, 15व्या अध्यायाचं 9वं वचन जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिले, त्याने त्यांची अंतकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. काय केलेलं आहे बरं? आता ही जी शुद्धता आहे प्रियानो, ही बाह्य स्वरूपाची नाही, तर अंतकरणाची शुद्धता त्याने तुमची आणि माझी केलेली आहे. त्याने कसल्याही प्रकारचा भेद ठेवलेला नाही. त्याने कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी आडभिंत ठेवलेली नाही. आणि आम्ही पाहतो की त्याने आता कोणत्याही प्रकारचा भेद न ठेवता आम्हाला कसं केलंय बरं? अंतकरणाची शुद्धता मिळवून दिलेली आहे. त्या थोर जिवंत गौरवी देवाला आम्ही काय करूया बरं? या सकाळच्या शांत समयी नमन करूयात. त्याच्या पुढे येऊन आम्ही त्याला उंच करूयात. प्रभू, खरोखर ही जी ज्या अद्भुत गोष्टी तू आम्हाला खरोखर देऊ केलेल्या आहेस, त्या अद्भुत गोष्टी तुझ्या निवडलेल्या लोकांना मिळालेल्या आहेत. तुझ्या निवडक प्रजेला त्या गोष्टी मिळालेल्या आहेत. त्याबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला उंच करतो. कारण आता आम्ही त्या पित्याकडे काय करत आहोत बरं? आम्ही आमच्या अंतकरणाने दृष्टी लावून पाहत आहोत. त्याचा आणि आमचा समेट झाला आहे. त्या आता या वचनामध्ये जसं पाहिलं की त्याने आम्हाला कोणत्याही प्रकारचा अंतकरणापासून काय ठेवलं नाही बरं? भेद ठेवला नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे आता त्या प्रकारच्या आम्हाला पित्याकडे जाण्याची अडचण नाहीये. आम्ही पित्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही काय करू शकतो बरं? त्या मार्गाकडे जाऊ शकतो. आम्ही पित्याला धन्यवाद देतो प्रियानो, कारण त्या अद्भुत गोष्टींची तरतूद योग्य वेळी केलेली आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे वचनामध्ये, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. ही किती मोठी तरतूद आहे प्रियानो, ही किती मोठी खरोखर गौरवी गोष्ट आहे प्रियांनो. जर आम्ही पाहिलं तर आमच्या प्रभूचं रक्त जर आमच्यासाठी सांडलं नसतं, आम्हाला कोणी पापापासून मुक्तता दिली असती, आम्हाला कोण निर्दोष ठरवलं असतं, आम्ही पित्याकडे कसे जाऊ शकलो असतो, आमची ती वस्त्रे कोणी धुवून पांढरे आणि शुभ्र केली असती, पवित्रतेची वस्त्रे आम्हाला कोणी दिली असती. याचा आम्ही प्रियांनो विचार करूयात. या खरोखर सकाळच्या शांत समय खरोखर आपण त्या थोर जिवंत गौरवी देवाला आपण उंच करूयात. हे प्रभू, खरोखर तुझ्या रक्ताने तू आम्हाला खंडून घेतला आहेस. हे प्रभू, खरोखर तुझ्या रक्ताने ते एक मोल देऊन तू आम्हाला विकत घेतलेला आहेस. आणि होय, खरोखर त्याच्या रक्ताने काय झालेलं आहोत बरं? आम्ही आज
त्या पापापासून मुक्त झालेलो आहोत. आम्ही अंतःकरणापासून आज जो आम्हाला आल्हाददायक आनंद मिळत आहे, आत्मिक आनंद मिळत आहे, तो आत्मिक आनंद आज आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या खरोखर गौरवासाठी आपण काय करूयात बरं, सादर करूयात. त्याच्या महिमेकरता तो आनंद खरोखर काय करूयात बरं, त्याला उंच करण्यासाठी आपण तो खर्च करूयात, तो आनंद. आणि खरोखर या सर्व गौरवी गोष्टींबद्दल प्रभू तुमचे आणि माझे खरोखर या ठिकाणी या वचनांमधून सांत्वन केल्याबद्दल, या वचनांमधून त्याने तुम्हाला आणि मला खरोखर धीर दिल्याबद्दल आपण त्याचे आभार आणि उपकार मानत त्या थोर जिवंत गौरवी देवाला मान, सन्मान, गौरव, महिमा या सर्व गोष्टी अर्पण करत आपण सदोदित या जीवनामध्ये त्याची आराधना आणि उपासना करूयात. आमेन.